हॅलो आई. हा अश्विनी, मयुरीची चौकशी करायला फोन केलायस ना? काळजी करू नकोस, ती ठीक आहे. जेवली का ती? हो जेवली, पण सकाळी नाश्ता काही केला नाही. ते शिल्पीने तिच्या आवडीचं काय म्हणतात ते, हा नूडल्स का काय ते केले होते, तिला अगदी आवडतात तसे चीज पीस घालून. पण मयुरीने काय त्याला हात लावला नाही. शिल्पीने केलं हे सगळं? काय विचारू नकोस, सारखी मयुरी मयुरी करत असते तिच्या पाठीमागून. पण मयुरी आपली शाणी हो, अंतर ठेवूनच वागते. आणि हे बघ, कधीही मयुरीला भेटावंसं वाटलं ना तर अगदी निघून ये. नाही नको आई, तिला शांतच राहू द्या. मी आल्यावर हाय अश्विनी. आई एक मिनिट थांबा जरा. मी सुहाना. हा, मी ओळखते का तुम्हाला? म्हणजे मला प्लीज तू म्हण ना. आणि तुझं मला ओळखणं न ओळखणं हे तुझ्या सोशल मीडियाच्या यूजवरती डिपेंड करतं. अगं मी एक इन्फ्लुएन्सर आहे आणि मला तुझ्यासोबत लाईव्ह कोलॅब करायचं आहे. म्हणजे आपण दोघे दिसू ऑडियन्सला आणि तुझ्या या मुलाखतीमुळे आपल्या दोघींनाही पब्लिसिटी मिळेल. चालेल, तू आतमध्ये बसतेस का? हो. हा, काय ग अश्विनी, कोण आलंय? आई ती इन्फ्लुएन्सर आहे, म्हणजे माझी मुलाखत घ्यायला आली. आपलं पार्लर ना ती सगळं ऑनलाईन दाखवणार आहे. बरं बरं ठीक आहे, तू तुझं काम करून घे, आपण काय फुरसतीत रात्री बोलू. आणि हा, ते तुझं काय इंटरव्ह्यू वगैरे आहे ना, ते आठवणीने मला सांग, म्हणजे मी नक्की बघेन. लाईव्ह आहे म्हणजे आत्ता लगेच दिसेल. ठीक आहे, बघते, कोणाची तरी मदत घेते, पण नक्की बघेन ना. हो. कीर्ती, तू अशी अचानक कशी आली? अगं तुला काहीतरी द्यायचं होतं. काय? मंगळसूत्र? हो, प्रतीकने तुझ्यासाठी बनवलं होतं. जेव्हा पळून जाण्याचा त्याने प्लॅन केला होता तेव्हा माझ्याकडे ठेवायला दिलं होतं. मंदिरात जाऊन तुम्ही लग्न करणार होतात आणि हे तो तुझ्या गळ्यात घालणार होता. तेवढ्यात तुझे आई बाबा आले आणि त्यामुळे हे माझ्याकडेच राहिलं. प्रतीकला देण्याचा चान्सच नाही मिळाला, त्यामुळे हे तुझ्याकडेच ठेवलं. प्रतीक किती सिरियस आहे ग माझ्या बाबतीत. मंगळसूत्र म्हणजे लाईफ टाईम कमिटमेंट झाली ना. माझ्या आई बाबांना कळतच नाहीये. तुझी आई तर काहीतरी स्ट्रिक्ट निघाली, तिच्या समोर तर काहीच करता येत नाही. आता ना मी प्रूव्ह करणारच आईला की प्रतीकचं माझ्यावर खरं प्रेम आहे. मी नाही प्रतीकला जाऊ देणार माझ्या आयुष्यातून. आता जर माझ्या गळ्यात कोणी मंगळसूत्र घालेल ना तर तो फक्त प्रतीकच. हे बघ मयूर, टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल. काय करू यार मग? प्रतीकने फोन ऑफ केलाय, मला कळत नाहीये तो कुठे आहे, कसा आहे. हे सगळं ना माझ्या आईमुळे झालंय फक्त. तू आता इकडेच राहणार आहेस? नाही माहिती मला, पण मी आईकडे नाही जाणार राहायला. तुला सुहाना माहितीये? अगं ती इन्फ्लुएन्सर आहे, लाईफस्टाईल पोस्ट करत असते, रील्स करते, इंटरव्ह्यूज घेते. आणि आज ती तुझ्या आईचा इंटरव्ह्यू घेणार आहे. सोशल मीडियावर आज तुझी आई दिसणार आहे. अगं सकाळपासून कमेंट्स येत आहेत, अश्विनी मॅम वगैरे, वेटिंग वेटिंग म्हणून. तुझ्या आईची तर बाहेर सॉलिड क्रेज चालू आहे. तिच्या ब्युटी टिप्स वगैरे सगळे फॉलो करतात. मला ना काही सांगू नकोस यार माझ्या आईबद्दल, मला काही ऐकायचं नाहीये. मंगळसूत्र दिल्याबद्दल थँक्स. लेट्स वेलकम मिसेस इंडिया रनर अप अश्विनी वाघमारे. नमस्कार. तुझा ब्युटी पेजंटचा प्रवास आम्ही सगळ्यांनीच एक्सपिरियन्स केलाय आणि आम्हाला सगळ्यांना हे सुद्धा माहिती आहे की घर मॅनेज करत तू ही कॉम्पिटिशन पार पाडलीस. हे सगळं तू कसं मॅनेज केलंस? खरं सांगू का, ज्या दिवशी मी स्वतःलाच हा प्रश्न विचारणं बंद केलं ना की मला जमेल का,
त्या दिवसानंतरच माझा सगळा प्रवास खूप सोपा झाला. मला हे जमणार नाही ही शंकाच घेणं मी बंद केलं. उलट असा विचार केला की हे कॉन्फिडेंटली मी सगळं करू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं कुटुंब. ते माझ्याबरोबर होते, माझ्या पाठीशी होते, म्हणून मी इथपर्यंत येऊ शकले. पण मग या कॉम्पिटिशन नंतर आता पार्लरचा फुटफॉल वाढला असेल ना? खरंच मला त्या गोष्टीची पार्लरसाठी खूप मदत झाली. पण मग आता 2 मुली, घर, पार्लर एवढं सगळं तू कसं मॅनेज करतेस? धारीवरची कसरत होत असेल नाही? मी हे यासाठी विचारतेय कारण तू मला एकदम मस्त, चिल आणि हॅपी वाटतेस. म्हणजे तुझ्या पर्सनॅलिटीला एक छान वाईब आहे यार. कसं बॅलन्स करतेस हे? कारण कुटुंबाची जबाबदारी म्हणजे माय गॉड, बायकांसाठी हा एक टास्कच असतो. असेलही, पण माझं माझ्या कुटुंबावर आणि कुटुंबाचं माझ्यावर देखील खूप प्रेम आहे. माझ्यासाठी माझं कुटुंब जबाबदारी किंवा टास्क नाही, तर माझी हिंमत आहे. आज मी जी कुणी आहे ना, ती फक्त माझ्या कुटुंबामुळेच. माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टम आहे माझी मुलगी मयुरी. तिने माझ्यासाठी जे काही केलंय ना, ते मला कोणत्याही शब्दात सांगता येणार नाही. म्हणजे आज जी अश्विनी तुम्हाला दिसते ती फक्त माझ्या मुली. म्हणजे लोकांना वाटतं की मी घर मॅनेज करते, पार्लर मॅनेज करते, सोशल मीडिया हँडल करणं, या सगळ्या गोष्टी कशा काय जमतात मला. त्या जमतात फक्त मयुरीमुळे. कारण मी जेव्हा कोणीच नव्हती ना, तेव्हा तिने मला सांगितलं की आई तू खराब आहे, पड, तुझ्या जे काही आहे ते तू ओळख. आणि मला जर हे वेळीच कळलं नसतं तर मी कदाचित 4 भिंतींच्या आतमध्येच पडून राहिले असते. सॉरी. अगदी मोजक्या शब्दात सांगायचं झालं तर मी आज जी काही आहे ना ती फक्त माझ्या मयूमुळे. वाव, मी एका स्त्रीने स्वतःला कसं घडवलं हे सांगण्यासाठी हा इंटरव्ह्यू घेतला आणि मला आणखीन एक स्ट्रॉंग मुलगी सापडली. एका स्त्रीच्या पाठीशी उभी राहणारी तिची मुलगी, दुसरी आदर्श स्त्री. अश्विनी, तू अनेक बायकांसाठी इन्स्पिरेशन आहेस. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग युअर टाईम अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग सुहानाज ब्लॉग्स. तुझ्या एवढ्या बिझी स्केड्यूलमधून या इंटरव्ह्यूसाठी वेळ काढलास, खरंच त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. अगं वेडी आहेस का तू? थँक्स काय म्हणते? खरं तर तुझ्याशी गप्पा मारून मला पण खूप छान वाटलं. हो ना, मग आता भेटत राहूयात आपण. आणि हो, मला आता मयुरीला पण भेटायचं आहे. आज एवढं ऐकलंय तिच्याबद्दल की आता मला तिलाही भेटायची इच्छा झाली आहे. भेटूयात ना, नक्की भेटूया. हो, येते मी. बघितलंस, तुझी आई तुझ्यावर किती प्रेम करते ते. तुझ्यावर अभिमान आहे तिला. अगं तू तिच्यासाठी जे काही केलं ना, त्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे तिला. असायलाच पाहिजे. तिला जेव्हा सपोर्टची गरज होती तेव्हा प्रत्येक वेळी मी तिला सपोर्ट केलाय आजोबा. आणि माझ्या वेळी तिने काय केलं? मला जेव्हा सपोर्टची गरज होती तेव्हा तिने फक्त मला त्रास दिला. असं काही नाही. मी काय म्हणतो, एकदा अशी नीट बोल, सगळं समजून घे बाळा. अगं प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि त्या वेळेत त्या गोष्टी झाल्या ना तर त्याला फार महत्त्व असतं. अगं अश्विनीकडे बघ, ती आज यशस्वी आहे का? कारण तिचा फोकस होता कामावर आणि योग्य वेळेवर योग्य निर्णय तिने घेतलेत, म्हणून आज ती तिथे आहे. आजोबा, तिला हे सगळं कोणी शिकवलं? मी शिकवलं. माझा सपोर्ट होता म्हणून ती इतकी सक्सेसफुल होऊ शकली. माझ्या मोटिवेशन शिवाय ती काही करू शकली नसती आजोबा. पण त्याचं श्रेय तुला देतेस किती? हे बरं आहे आजोबा, माझ्यामुळे तिने तिचा बिझनेस उभा केला आणि मला काय, फक्त श्रेय. अगं मग काय हवंय तुला? मी केलेल्या सपोर्टचा फायदा हवाय मला. काय हवंय तुला? आजी,
आई जेव्हा घरी बसली होती तेव्हा तिला किंमत होती का? घरातली कामं करायची ती फक्त. आणि मी जेव्हापासून तिला सपोर्ट करायला लागले आणि ती सक्सेसफुल झाली आहे ना, सगळे तिलाच महत्त्व देतात, तिच्याच मागे मागे करतात, तिचंच ऐकत असतात. चांगलं आहे की. तिच्यासाठी चांगलं आहे ना आजोबा. पण हे सगळं कशामुळे घडलं? मी तिला सपोर्ट केल्यामुळे. त्यामुळे मी पण आता माझा बिझनेस उभा करणार आणि माझ्यामुळे तिला मिळालेला सक्सेसचा उपयोग आता मी माझ्यासाठी करून घेणार. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? तिने केलं ना तेच करणार आहे. आणि आई आज ज्या पोझिशनवर पोचली आहे ना, तिथे मी पोचून दाखवणार. मयू, हो आजी. आता बघच तू, माझ्या नावावर मोठं झालेलं अश्विनी ब्युटी पार्लर. मयू, आईचे पाय खेचायचा प्रयत्न करू नकोस. आजोबा, मी अश्विनी वाघमारेची मुलगी आहे. मी अशी कटकारस्थानं करून कोणालाही हरवणार नाही. मी माझ्या मेहनतीने उभी राहणार आणि बिझनेस करून दाखवणार. मयुरी, तू काय बोलतेस कळतंय का तुला? आजोबा, मी सगळा विचार करूनच बोलते. अगं, तू तुझ्या आईसोबत स्पर्धा करायचा विषय करतेस. एक मुलगी असं कसं वागू शकते? एखादी आई आपल्या मुलीचा मनाचा विचार न करता वागू शकते ना, मग ती मुलगी पण तसंच वागू शकते. तुला पार्लर ओपन करायचं आहे ना, तोच बिझनेस करायचा आहे ना, मग आईचं पार्लर आहे, तिच्यासोबत काम कर, दोघे मिळून बिझनेस वाढवा. नाही आजोबा, आम्ही दोघी एकत्र ॲज अ टीम काही करण्याचा प्रश्नच येत नाही. मी एकटी बिझनेस चालू करणार आणि तोच चालवणार, तोही तिच्या विरोधात. मयुरी, अगं अशाने अश्विनीला किती वाईट वाटेल. आजी, वाटायचंय तर वाटू देत. तिने माझ्या मनाचा विचार केला का हे सगळं करताना? मी आता कोणाचंही ऐकणार नाही आजोबा, आणि जे ठरवलंय त्यात काही बदल करणार नाहीये. हे बघ मयू, आईचे पाय खेचायचा प्रयत्न करू नकोस. मयू, मयू आली. मयूने केलं हे सगळं? मयू, मयू, मयू कुठे आहे? ती आली आहे ना? आई, अगं दिदू नाही आले. बाबांनी आणि मी मिळून बनवलं हे. आम्ही तुझा इंटरव्ह्यू पाहिला. किती छान झालेला. तू किती छान बोललीस आणि सुंदर पण दिसत होतीस. आई, आपण ठरवलंय ना, मयुरी दीदी यायची तर मी मयुरी असणार. मग तू माझ्याशी बोल ना. थांब थांब, मीच बोलते. आई, बाबांनी आणि मी तुझा इंटरव्ह्यू पाहिला. किती छान झालेला. अगं आई, हस ना थोडी. का सॅड आहेस? मी कुठे उदास आहे का मी उदास? आणि माझा मूड छान आहे. त्याचं काय आहे ना, माझ्या कुहुडीने मला सांगितलंय ना की मयू दीदीला आईची आठवण झाल्यावर मयू दीदी येणार. पण मयू दीदी तर आलीच नाहीये. हो ना? ठीक आहे ना, मयू दीदीला माझी आठवण नाही आली ना, मग मी का तिची आठवण काढू? हो की नाही? आणि आता माझ्या कुहूला भूक लागली असेल ना, मी तुझ्यासाठी आणि बाबांसाठी ना पटकन काहीतरी खायला करते. आणि हे तुझं ओरिगामी आहे ना, तू घेऊन ये. हे काय खूळ घेतलाय डोक्यात देव जाणे. आई, अगं असं खूळ वगैरे का म्हणतेस? उलट किती चांगली गोष्ट आहे. आपल्यातला एक माणूस काहीतरी करू पाहतोय, पुढे जाऊ पाहतोय, तर तुम्ही का अडवताय? उलट तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही विचार करा, एक तरुण मुलगी, तिला काहीतरी करायचंय, तिला उडायचंय, तर सपोर्ट करा, तिला साथ द्या. आपल्याच माणसांनी असे पाय मागे खेचायचे बरं वाटतं का हे? प्रश्न आपल्याला काय वाटतं याचा नाहीये, तर मयुरीला काय वाटतं याचा आहे. आणि मयुरीने काही निर्णय घेण्याच्या आधी आई वडिलांची आधी परवानगी घ्यावी. का परवानगी घ्यायची मी कोणाची? मी सुजाण आहे. मला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते बरोबर कळतं. नाही, शिकलेली प्रत्येकच माणसं सुजाण असतात असं नाहीये. आलं लक्षात? तुझ्या आयुष्याचा जो काही निर्णय आहे तो निर्णय तुझे आई वडीलच घेतील. त्यांची परवानगी घेणं
अत्यंत गरजेचं आहे मयूरी. तोवर हा विषय आता बंद. साधी चर्चा देखील मला या घरात त्या विषयावर नको आहे. आजोबा मला हे पटलेलं नाहीये. हा तुझं मत मी तुला विचारलेलं नाही. माझा निर्णय मी तुला सांगितला आहे आणि तो निर्णय तुला ऐकावा लागेल. मयू, जेवण होत आलंय, ताटं घे जरा. मयुरी नाहीये घरी. मी जेवढ्या लवकर एक्सेप्ट करशील तेवढं तुझ्यासाठी बरं असेल. खरंच मला ना काही कळेनासच झालंय. आपली मुलगी आपल्याशिवाय राहते. कसं सोडून गेली होती आपल्याला? गेली ना सोडून. आणि आता जे झालंय ते झालंय, त्याच्यात काही करू शकत नाही आपण. मी सहजासहजी नाही मान्य करू शकत. आणि ती आता शिल्पी बरोबर राहते. मयुरीच्या मनात जे काही चाललंय ना, त्यात शिल्पी अजून खतपाणी घालेल. मयुरीचं त्या प्रतीकवर किती प्रेम आहे माहितीये ना तुला. त्यांनी बोलवलंय तिला पळून जायला. गेली नाही गेली. का माहितीये? कारण आपल्या संस्कारांमध्ये तेवढी ताकद आहे. ती अजूनही आपला विचार करते म्हणून नाही गेली ती. शिल्पीने तिला काही भरवलं ना तरी सुद्धा काही फरक पडणार नाही तिला. ती तिच्या नादी कधीच लागणार नाही याची गॅरंटी आहे मला. तुम्ही बोलता ते अगदी खरं आहे आणि ते करू तसंच हो. आणि एक गोष्ट लक्षात घे, ती सुद्धा तुझ्यावर चिडली आहे. असं का प्रकार आहे ना हा निवळला ना एकदा का. जशी आपल्याला सोडून गेली आहे ना हट्टाने, तेवढ्याच तातडीने परत येईल आपल्याकडे. चल जेवण घे. मयुरी, आवरलं का तुझं? मयू, हो उशीर होतोय. चल. मी रेडी आहे आजोबा. चल. हो हो चला, मी पण रेडी आहे. चला. तू कुठे येतेस? बाबा म्हणजे मी नाहीये सुपरस्टिशियस वगैरे, सगळं मान्य आहे. पण असं नेमकं बाहेर जाताना तुम्ही ना काहीतरी प्रश्न विचारून मला अडवता. बरोबर नाही वाटत. म्हणजे माहितीये ना तुम्हाला कामं नाही होत बाबा. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तू. मी तुमच्यासोबत दादा बरोबर बोलायला येते. तुला काय निमंत्रण दिलंय तिथे? अहो निमंत्रणाची गरजच काय आहे? मी आत्या आहे तिची बाजू मांडायला येते मी. हे बघा, तुमच्यासारख्या जुनाट विचारांच्या मंडळींमध्ये तिची घुसमट होईल. तिला काही बोलता येणार नाही. तुम्ही तिला ऑलरेडी किती दबून ठेवताय बघताय ना तुम्ही. बिचारी आपली नमून असते, काही बोलत नाही, काही नाही. तिला सपोर्ट करायला म्हणून येते मी. म्हणजे मयुरीचं आयुष्य वाचवायला येतेस? तू काय हसतेस? अगं तुझी बाजू मांडायला येते, तुला सपोर्ट करायला येते ना मी. आत्या, मला माझी बाजू मांडता येते आणि माझी काही घुसमट वगैरे होत नाही. हा हे बघा, जाताय ना सावकाश जा. आणि मयुरी, जो काही निर्णय घेशील पूर्ण विचार करून घे. हो आजी. हा चला. ती म्हणाली ना तुझी गरज नाहीये, मग काय येतेस तू? बाबा ठीक आहे, तिला तिची बाजू मांडता येत असेल तर मांडू देत तिला. मी फक्त तिच्या सपोर्टला येते. मी फक्त अशी बाजूला उभी राहणार आहे. मी काही बोलणार पण नाही. मला सपोर्टची पण गरज नाहीये. हो बरं, चुरू चुरू बोलायला जमतंय तुला? तुला जेव्हा गरज होती ना तेव्हा घरात घेतलं मी तुला एवढा सगळा सपोर्ट केला. नाहीतर राहावं लागलं असतं आईच्या छत्रछायेखाली. हे सगळं मी देतेय, हे सगळं सपोर्ट करतेय म्हणून चुरू चुरू बोलायला मिळतंय तुला. आज झालं शिल्पी, किती बोलतेस? अहो किती शहाणपणा करतेय मग ती. आणि एका घर तुझं आहे का अजून? म्हणजे ते होणार. आता निघताय ना, निघताना तरी भांडू नका ना. अगं मी कुठे भांडतीये? मी मुद्दा काढला का? पहिला प्रश्न त्यांनी विचारला मला. बस झालं, गप्प राहता. चल चल ग. आजी येते. यांनी जर अजून हिडीस फिडीस केला ना मला तर बघ आई, मी आत्ताच सांगून ठेवते तुला. अहो बाबा असं का म्हणाले की ते इथे आपल्याला पार्लरमध्ये भेटायला येते? काहीतरी महत्वाचं बोलायचं असं म्हणाले. मयुरीचा तर काही प्रॉब्लेम नसेल ना? एवढी पॅनिक का होतेस? तुझे सासरे माझे बाबाच येत आहेत ना इकडे, दुसरं कोणी येत नाही. मयुरीच्या प्रिन्सिपलनी बोलवलंय अशी पॅनिक झाली असतो. तसं नाही हो, पण ठीक आहे ना, बाबाच आहेत आपले, बोलतील काहीतरी. हाय, गुड मॉर्निंग. बाबा एक मिनिट.
बसा ना. बाबा काय झालं इकडे आलात सडनली? बोलायचं म्हणाल आणि हिला का घेऊन आलात? एक्सक्यूज मी. मी सांगते, मला स्वतःचं पार्लर चालू करायचं, स्वतःचा बिझनेस काढायचा आहे मला.